आज आपण थंडीमध्ये किचनमध्ये जास्त वेळ काम न करता झटपट होणारी कुर्मा भाजी बघणार आहोत. गरम गरम एकदम मस्त कुर्मा भाजी आणि त्याच्यासोबत पुरी. काय मस्त बेत आहे ना. अगदी झटपट होणारी कुर्मा भाजी आहे. इथे मी 4 भाज्या घेत आहेत. फ्लावर, बटाटे, हिरवे वाटाणे म्हणजेच मटार आणि गाजर. हे सगळं मी पहिले उकडून घेणार आहे. हे उकडताना मी थोडंसं मीठ टाकलं याच्यामध्ये. ते उकडतंय त्याच्याच बाजूला मी एक वाटण करते आहे. थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, तुम्हाला जर मिरची हवी असेल तर तुम्ही मिरची घेऊ शकता. आणि इथे मी खसखस भिजवून घेतली होती, तेच पाणी वापरलं आहे. इथे कढई गरम करत ठेवली आहे. त्याच्यानंतर कढईत 3 ते 4 चमचे तेल टाकले मी. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी टाकली आहे. 2 तेजपत्ता मी तोडून टाकलेत, तमालपत्र, 3 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी टाकली आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले. आता हा कांदा आपल्याला छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण नेहमी भाजीला करतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा परतायचा आहे अजून, म्हणजे भाजीला चव जास्त चांगली येते. टॅमॅटो घेतलेत मी 2 बारीक कापून. तुम्ही ते टॅमॅटोचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता. आता हे दोन्ही व्यवस्थित शिजले पाहिजे म्हणून मी ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहे. झाकण लावल्यामुळे लवकर शिजून होतं. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते. हा माझ्याकडे चमचा छोटा होता म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून अर्धा चमचा घातली. पाव चमचा हळद घातली आहे. लाल तिखट घातलंय 1.5 चमचा. त्याच्यानंतर इथे मी धनेपूड घातली आहे पाव चमचा. जिरेपूड पाव चमचा. हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा. गरम मसाला घातलाय 1 चमचा आणि इथे एक मी मसाला वापरलाय, तो आहे किचन किंग मसाला. आता हे सगळे मसाले जळू नये, खाली करपू नये म्हणून अगदी पळीभर पाणी घातलंय मी त्याच्यामध्ये. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा. आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घातलंय मी. वाटण हे कच्चंच वाटण आहे, भाजलेलं नाहीये. आता हे वाटण व्यवस्थित शिजेपर्यंत आणि ह्याला आजूबाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. याच वेळेला मी याच्यामध्ये मीठ घातले. हे फक्त मी वाटणापुरतंच मीठ घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता साईडला तेल सुटलेलं आहे व्यवस्थित. आता आपण ज्या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या घातल्यात मी याच्यात. भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या एकदम वाटणामध्ये, नाहीतर पाणी एका साईडला आणि वाटण एका साईडला होतं. हे बटाटे थोडेसे उकडलेले, त्याच्यामुळे मी थोडेसे भाजीला अजून दाटसरपणा येण्यासाठी दाबून घेतलेत. आता याच्यावर झाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे. म्हणजे वाटणाचा जो अर्क आहे तो त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये आणि बाकीच्या भाज्यांमध्ये जाईल. इथे मी गरम पाणी घेतलंय. मी 3 पेले गरम पाणी घेतलंय. तुम्ही बघू शकता गरम पाणी घातल्या व्यवस्थित तर्री आली आहे त्याला. कलर सुद्धा भाजीला छान आला एकदम.
आता हे व्यवस्थित उकळून घेऊया आपण. मगाशी मी वाटणापुरतीच मीठ घातलं होतं, अजून थोडंसं मीठ घातले भाज्या आणि बाकीच्या सगळ्यासाठी. इथे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखट सुद्धा. आपल्या भाज्या उकडलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्याला जास्त शिजवायची गरज नाहीये. तरी पण ह्याला 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे याच्यानंतर. भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. आता ती सर्व करून घेते. या पद्धतीने आपली गरम गरम कुर्मा भाजी आणि पुरी तयार झालेली आहे.